नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. करेक्ट कार्यक्रम मध्ये आज आपल्या सर्वांचं स्वागत. महाराष्ट्रामधल्या अनेक भागांमध्ये सध्या पावसाचा जोर वाढलाय. विविध जिल्ह्यांमध्ये पावसानं अक्षरशः त्रेधा तिरपीट उडवली आहे. बारामतीमध्ये मुसळधार पाऊस झालाय. अनेक गावांना पाण्याचा वेढा पडलाय. अनेक ठिकाणी महाराष्ट्रात नदी नाले ओथंडून वाहत आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यांचं मोठं नुकसान झालंय. मात्र या पावसाचा सगळ्यात मोठा फटका जर कुठे दिसत असेल तर तो आहे महानगरी मुंबईमध्ये. मुंबईमध्ये काल रात्रीपासून जो जोरदार पाऊस सुरू झाला त्यामुळे रस्ते वाहतूक, रेल्वे वाहतूक यावर तर मोठा परिणाम झालाच आहे. पण मुंबईचे अनेक प्रकल्प जे मुंबईची ओळख म्हणून उभे राहू पाहत आहेत त्या प्रकल्पांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय या पहिल्याच पावसानं. खरं तर ही मान्सूनची सुरुवातही म्हणता येणार नाही, पण जोरदार झालेल्या पावसामुळे मुंबईमधल्या मेट्रो स्टेशन्सना मोठा फटका बसलाय. आणि हा सगळ्यात मोठा फटका बसलाय तो अगदी 2 आठवड्यांपूर्वी मुंबईमध्ये ज्या मेट्रो मार्गाचं उद्घाटन झालं त्यातल्या काही स्टेशन्सना. त्याची दृश्यही पुरेशी बोलकी आहेत. अवघं भूमिगत मेट्रो स्टेशन हे पाण्याने भरून गेलंय. जिथून पाहावं तिथून फक्त आणि फक्त पाणी वाहत आहे अशी या स्टेशनची अवस्था आहे. मुंबईमधल्या बीकेसी ते सिप्स या दरम्यान जी स्टेशन्स आहेत त्यामध्ये ही सगळी परिस्थिती निर्माण झाली आहे. भुयारी मेट्रो मार्ग आहे हा. याच्यातील बहुतांश स्टेशन्स ही भुयारी आहेत, जमिनी खाली आहेत. आणि अगदी 2 आठवड्यांपूर्वी या सगळ्या मार्गाचं उद्घाटन करण्यात आले. मुंबईमधला हा 3रा मेट्रो मार्ग आहे. पण या मेट्रो मार्गामधलं हे जे स्टेशन आहे ते सध्या पाण्यानं तुडुंब भरले. मेट्रो पाण्यानं तुडुंब भरलेली आहे. मेट्रो स्टेशन तुडुंब भरलेलं आहे. जे जिने सरकते लावलेले आहेत ते सगळे पाण्यामध्ये गेलेत. तिकीट तपासण्याची जी यंत्रणा आहे ती पाण्यामुळे पूर्णतः कोलमडून गेले. आणि जर या सगळ्या यंत्रणा कोलमडल्या असतील तर मेट्रो स्टेशन सुरूच राहू शकत नाही. त्यामुळे मुंबईमधलं हे मेट्रो स्टेशन सध्या बंद ठेवावं लागलंय. त्यामुळे सध्या वरळीपासून ही वाहतूक सुरू आहे. पण वरळीच्या आधीचं मेट्रो स्टेशन मात्र पाण्यामध्ये पूर्णपणे बुडालेलं असल्यामुळं सध्या त्याची ही अवस्था. 2 आठवडे सुद्धा झालेले नाहीयेत या मेट्रो मार्गाचं उद्घाटन होऊन आणि 2 आठवड्यानंतर झालेल्या पहिल्या पावसामध्ये या मेट्रो स्टेशनची ही अवस्था झाली आहे. आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी मुंबई या शहराची माहिती असणारे, मुंबईच्या इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रामध्ये काम करणारे काही महत्त्वाचे पाहुणे आता आपल्या सोबत आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या महापौर म्हणून काम केलेल्या माजी महापौर श्रद्धा जाधव आपल्या सोबत आहेत. श्रद्धाताई नमस्कार, स्वागत आहे आपलं. शिवसेनेचे मुख्य सहप्रवक्ते राजू वाघमारे या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. वाघमारे सर नमस्कार, आपलंही स्वागत. आणि मुंबईमधल्या अनेक प्रकल्पांच्या बाबतीत जे सातत्यानं माहिती अधिकार कार्यकर्ते म्हणून काम करतात, अनेक प्रकल्पांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी मेहनत घेतात, अनिल गलगली आता आपल्या सोबत या चर्चेत आहेत. गलगली सर नमस्कार, आपलंही स्वागत. बरं, पहिला प्रश्न अनिल गलगली सर तुमच्यासाठी. अनेक प्रकल्पांची आतापर्यंत तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे माहिती घेता. मला वाटतं त्यांच्यापर्यंत माझा आवाज पोहोचत नाहीये. गलगली सर माझा आवाज येतोय? श्रद्धाताई तुमच्याकडे येते. आजची दृश्य तुम्ही दिवसभरातली पाहिलेली आहेत. जिकडे तिकडे पाणीच पाणी मुंबईमध्ये. खरं तर अजून जून सुरू व्हायचं आहे पण त्या अगोदरच पावसाने हजेरी लावली आणि त्याच पावसानं मुंबईकरांची तर त्रेधा तिरपीट उडवलेलीच आहे. पण ज्या प्रकल्पांकडे अभिमानानं पाहायचं त्या प्रकल्पांवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले. आपण पाहिलं असेल की ह्या पहिल्याच पावसामध्ये मुंबईची काय दुर्दशा झालेली आहे. आणि खरं तर इतके वर्ष आम्ही आता जे काही काम करतो, मुंबई महापालिकेत सत्ता असताना शिवसेनेची, त्यावेळेला आपण पाहिलं असेल हिंदमाता सारखा परिसर कित्येक वर्ष अगोदर पाणी भरत होतो. आम्ही सेंट झेवियर मैदानाच्या तिथे टँक बसवल्यानंतर हिंदमाताचं पाणी बंद झालं होतं की अगदी थोड्या वेळात फारच पाऊस झाला आणि हायटाईड असेल तर एक थोड्या वेळामध्ये पाण्याचा निचरा होत होता. पण आज पहिल्याच पावसामध्ये अख्खं हिंदमाता पाण्याखाली गेलो होतो. त्यामुळे कुणाचं लक्षच नाहीये. कित्येक ठिकाणी आता आम्ही जेव्हा माननीय आदित्य साहेब पाहणी करायला आले त्या ठिकाणी तर पंप सुद्धा चालू नव्हता. डिझेल आत्ता भरलं त्या ह्याच्यामध्ये जनरेटरमध्ये. अशी परिस्थिती. कारण काय झाले आता मुंबई महापालिकेला कोणी वाली राहिलं नाही. फक्त प्रशासकांच्या हातात दिलेलं आहे. यांना महापालिकेच्या निवडणुका घ्यायच्या नाहीयेत आणि फक्त मजा मारायची आहे. या जनतेच्या पैशाची लूट करायची आहे आणि म्हणून आज ही मुंबईच्या जनतेचे असे हाल आहेत. आज गांधी मार्केटकडची परिस्थिती काय आहे बघा.
आणि गेल्या कित्येक वर्षांमध्ये आपण जेव्हा गांधी मार्केटला सुद्धा आपण तिथे काम केलं मुंबई महापालिकेच्या वतीनं, तेव्हा तिथे सुद्धा भरणारं पाणी थांबलं होतं, पाण्याचा निचरा ताबडतोब होत होता. त्यामुळे गांधी मार्केटच्या लोकांनी सुद्धा आमच्या नेत्यांचं स्वागत केलं होतं, माननीय आदित्य साहेबांचं आभार मानले होते. आज परिस्थिती काय, कुणाचं लक्ष आहे मुंबईकडे कुणाचं लक्ष आहे? म्हणजे इतर महापालिका तर आहेच, म्हणजे मग पुणे असेल, आणखी कुठे असेल, पण मी त्या मध्ये जात नाही. आज आपण मुंबई महापालिकेच्या वतीने विचारताय, तर आज मुंबई महापालिकेची या पहिल्याच पावसात इतकी दुर्दशा, कित्येक ठिकाणी स्ट्रॉंग वॉटर ड्रेन साफ केलेले नाहीयेत. मी आजचं तुम्हाला उदाहरण सांगते. आज सकाळी माझ्या इथं स्लम मध्ये झोपडपट्टीमध्ये मी गेले होते, तिथे सुद्धा साध्या स्ट्रॉंग वॉटर ड्रेन मधलं पाणी काढलेलं नाहीये. मी तुम्हाला थोड्या वेळाने पाहिजे तर माझ्याकडे व्हिज्युअल्स आहेत, ते पाठवते. तिथल्या लोकांनी रात्री, महिला आणि मुलांनी त्या नाल्यातली सगळी माती काढली आणि तिथे ठेवली. का तर पाणी चोक झालं, लोकांच्या मोऱ्यांमधून घरात आलं, पिठं पाणी आलं, कारण पाण्याचा फ्लोच चालू नव्हता. हे तर इतकं छोटं उदाहरण आहे. असं कित्येक ठिकाणी नाले सफाई झालेली नाहीये. म्हणजे मोठे नाले तर सोडा, मेजर नाले सोडाच, पण मायनर नाले आहेत. आणि स्लम मध्ये स्ट्रॉंग वॉटर ड्रेन ज्याचं काम आपण मे महिन्यात पूर्ण करतो, तर ते सुद्धा झालेलं नाहीये. म्हणजे काय अवस्था करून ठेवली या मुंबईची. म्हणजे बऱ्याच ठिकाणी नालेसफाईची कामं झालेली नाहीये. ज्या परिसरांमध्ये पाणी साचण्याच्या नेहमीच्या तक्रारी आहेत, त्या परिसरामध्ये याही वेळेस पाणी साचलेलं आहे आणि मेट्रोची तर अवस्था आपण पाहतो. वाघमारे सर, अजून किती वर्ष माध्यमांनी पहिल्या पावसामध्ये मुंबईची त्रेधा तिरपीट, पहिल्या पावसानं मुंबईकरांचे केले हाल, पहिल्या पावसामध्ये मुंबईमध्ये झाली तळी, ही बातम्या आणि हेडलाईन अजून किती वर्ष आम्ही करायच्या? मला असं वाटतं की हा प्रश्न तुम्ही उभाटाच्या नेत्या, आमच्या चांगल्या बहिणी श्रद्धाताईंना विचारायला पाहिजे. कारण उभाटाच्या हातामध्ये गेली 23-25 वर्ष मुंबई महानगरपालिका आहे. त्याच्यामुळे महानगरपालिकेचं जे वाटोळं झालेलं आहे ते यांच्या काळात झालेलं आहे. आता राहिला प्रश्न हिंदमाताच्या बाबतीत जे आदित्य साहेबांनी सांगितलं, तर आदित्य साहेबांच्या काळामध्येच हा प्रकल्प तिकडे करण्यात आला, सेंट झेवियरचा आणि हिंदमाताचा. आणि त्या काळातही, कारण मी स्वतः हिंदमाताला राहतो, माझा वडाळा मतदारसंघामध्ये हिंदमाता येतं, हे त्यांनी त्यावेळी काम करून सुद्धा असा एकही पावसाळा गेला नाही की हिंदमाताला पाणी तुंबलं नाही. हा पहिला मुद्दा. त्याच्यामुळे आता आम्ही काही केलेलं नाही. हे जे केलेलं पाप आहे, हे मुंबई महानगरपालिकेचं आणि हिंदमाताचं पाप हे उभाटाच्या काळामध्ये झालेलं आहे. हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा की आता मी सगळी माहिती घेतली की ज्या कॉन्ट्रॅक्टरना आता काम करायला दिलेलं आहे, ते 1 तारखेपासून हे काम सुरू करणार होते. कारण त्यांना 15 तारखेला याची नोंद झाली की तुम्ही काम करा म्हणून, आणि ते 1 तारखेपासून कमिशन करणार आहेत. त्याच्यामुळे हे आता पण जे प्रिव्हियस कॉन्ट्रॅक्टर होते 1 जून पासून 1 जून पासून जी कामं पावसाच्या दृष्टीनं, पाणी न साचण्याच्या दृष्टीनं व्हायला पाहिजे, ती 1 जूनला होणार सुरू. नाही, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. त्याच्यात नाले सफाई नाहीये, फक्त पंप जे चालू करायचं जे काम आहे आणि त्या सगळ्या गोष्टी आहेत त्या प्रिव्हियस. मी नालेसफाई हा शब्दच नाही उच्चारला अजून मी तिकडे वळलीच नाहीये नालेसफाईकडे. मी तुम्हाला एवढंच विचारतेय, मुंबईकरांना पाण्याचा त्रास होऊ नये, पाण्याचा निचरा व्हावा, यासाठी जी कामं करावी लागतात त्याची कॉन्ट्रॅक्ट 1 तारखेपासून सुरू होतात. नाही, त्याचे कॉन्ट्रॅक्ट जे दिलेले होते ते आतापर्यंत प्रिव्हियस कॉन्ट्रॅक्टरच. जरा श्रद्धाताईंचा आवाज पण ऑन करून ठेवा. त्यांनी प्रिव्हियस कॉन्ट्रॅक्टरनी अजूनपर्यंत काम बरोबर केलं नसल्यामुळे हे सगळं पाप जे आहे ते आदित्य साहेबांच्या अखत्यारीतलं आहे. ठीक आहे, त्यांच्या काळातलं पाप आहे आणि त्याचा आता ब्लेम ते आमच्यावर करतायत. बरं, ते सगळं ठीक आहे, ठीक आहे. 25 वर्ष त्यांची सत्ता होती वगैरे. एक मिनिट श्रद्धाताई, येते मी तुमच्याकडे. 25 वर्ष त्यांची सत्ता होती, त्याच्याबद्दलचा जाब मी त्यांना विचारते. मागचे किती वर्ष मुंबई महानगरपालिकेवर प्रशासक आहे? किती वर्ष राज्य सरकार मुंबई महानगरपालिकेचा कारभार प्रशासकाच्या माध्यमातून पाहते? मग तेव्हा ही कामं झाली नाहीत का?
नाही झाली ना ही कामं त्यावेळी झाली, म्हणून तर गेल्या 2 वर्षामध्ये शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना आपल्या लक्षात येईल की हिंदमाताच्या सगळ्या व्यापाऱ्यांना तुम्ही विचारा, कधीच एवढं पाणी कधीच साचलं नव्हतं आणि त्या हिशोबाने कामं करून घेतलेली होती. पण हे सगळं पूर्वीचं पाप आहे पूर्वीचं आणि या पाप आहे, ते पापाचे पाप अजून धुवायला तुम्हाला बराच वेळ लागणार आहे. बरं, मेट्रो हे तर काही शिवसेनेच्या काळात त्याचं कुठलंही कर्तृत्व किंवा त्याची कुठलीही पोचपावती तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला देत नाही ना, ते तुम्हीच केलंय ना. नाही तुम्ही एक लक्षात घ्या, नाही, मला एक 2 सांगा ना, मेट्रो वर्षामध्ये कुणाचा, मेट्रो प्रकल्प कुणाचा, त्याच्याशी महानगरपालिकेचा काय संबंध आहे का? मी सांगतो ना, मला बोलू तर द्या. तुम्ही मला सांगा की गेल्या 2 वर्षामध्ये आमच्या हातामध्ये सत्ता आली. आता बीकेसीची ही सगळी स्टेशन जी मेट्रोची तुम्ही दाखवतायत ती गळतायत स्टेशन, ती गळणारी स्टेशन काय 2 वर्षात तुम्ही बीकेसीची स्टेशन बांधू शकत नाही. 2 वर्षामध्ये तुम्ही मेट्रो बांधू शकत नाही. हे जे काम जर तुम्ही सुरुवातीपासून 2 ज्यांनी वर्षामध्ये केलेलं आहे, मेट्रो बांधली नाही तर का 2.5 वर्षामध्ये एकट्या महाविकास आघाडीने ती मेट्रो स्टेशन बांधली का? काय सांगताय वाघमारे सर तुम्ही? अहो, पण ते त्याच्या आधीपासून काम सुरू मग आहे. तेव्हा आधी असं काय तुमची करतायत सत्ता तुम्ही? होती की? ती काँग्रेसची सत्ता होती, आमची कुठे होती सत्ता? 2014 ते 2019 कुणाची सत्ता होती? महाविकास आघाडीची होती ना. 2014 ते मग त्या 19. काळात कमाल करताय वाघमारे सर, जरा तुम्ही फक्त ती माहिती मागची जरा काढून बघा. गडकरी सर तुमच्या काय कमाल करताय तुम्ही? 2014 ते 2019 ही महायुतीची सत्ता होती. हा, मग त्या काळामध्ये हा. त्या काळामध्ये स्टेशन बांधलेली आहेत आणि त्याच्यामधला तो आलेला तो फॉल्ट आहे तो आहेच. मग त्याचं तो काय? दाखवू शकत अच्छा, मग नाही. तेव्हा तुम्ही सत्तेमध्ये नव्हतात का? तेव्हा तुम्ही काय काँग्रेस राष्ट्रवादीत होतात? नाही, त्यावेळी आम्ही सत्तेमध्ये होतो, पण त्यावेळेचा जो काय फॉल्ट आहे तो म्हणजे आहे. ठीक आहे की तुम्ही सगळं पाप आपल्या माथी घेऊ नका, घालात बाकीच्यांच्या माथी, त्याच्याबद्दल म्हणणं नाही, पण ज्याच्यात तुम्ही सत्तेत होतात ते तर मान्य करा. असं काय करताय? मान्य करा. नाही, ते मान्य करायलाच पाहिजे ना. त्या काळात महाविकास आघाडीच्या काळात ज्यावेळी स्टेशन बांधली गेली, हा, ठीक आहे. महायुतीच्या म्हणजे मग ओके, काळामध्ये. ठीक आहे. मग एका स्टेशनचं पाप आपण महाविकास आघाडीच्या गळ्यात जर मारायचं असेल ना, तर मग हे सांगा की भूमिगत रेल्वे, भूमिगत मुंबई मधली मेट्रो ही महाविकास आघाडीचं यश आहे असं सांगायला तयार आहात का तुम्ही? हा, अगदी. नाही, त्यांचं यश असण्याचा यश- प्रश्नच यश येत सांगायला नाही. द्यावं हे लागतं. महायुतीचं यश आहे. म्हणजे एक हे स्टेशन, भाजप शिवसेनेच्या अच्छा, काळात- म्हणजे एक स्टेशन गळलं आज ते 2 आठवड्यामध्ये उद्घाटन झाल्यानंतर 2 आठवड्यात ते पाण्यामध्ये बुडालं, ते महाविकास आघाडीचं पाप आहे आणि बाकीचे स्टेशन चांगली असं झाली ते कोण सांगतंय? महायुतीचं तुम्हीच म्हणताय. अरे नाही, तुम्ही माझ्या तोंडामध्ये शब्द टाकू नका कृपा करून. माझं म्हणणं तुम्ही नीट ऐका की ज्या स्टेशन गळलेल्या आहेत त्याच्यामध्ये फॉल्ट आहे, ते स्टेशन त्याचा फॉल्ट आम्ही स्वीकारायला पाहिजे आणि त्या कॉन्ट्रॅक्टरला त्याच्या बाबतीत शिक्षा करायला पाहिजे, या मताचा मी आहे. चला, त्याच्यामुळे इथपर्यंत आम्ही आपण आलेलो आहोत. सांगत नाही. हेही नसे थोडके. अनिल गडकरी सर आता बोला. हे खरंच आहे ना. नाही, खरं पाहिलं तर ज्या पद्धतीचे आता आपण पाहिलं तर गुणवंत नियंत्रण आणि देखभाल नियोजन नसल्यामुळे आज मेट्रो असून देत किंवा महापालिकेचे वेगवेगळ्या ठिकाणी पाणी साठत आहेत. आम्ही 10 दिवसापूर्वी मी ट्विट केलं होतं की मेट्रो 3 मध्ये साफसफाईची आवश्यकता आहे. हा. खरं म्हणजे जेव्हा मुसळधार पाऊस पडतो तेव्हा ज्या पद्धतीचे जलप्रतिबंधक उपाय करणं आवश्यक होतं त्यामध्ये मेट्रो 3 ही फेल पडलेली आहेत. मी आत्ताच मेट्रो 3 ला पत्र पाठवून आम्ही मागणी केलेली आहे की अधिकारी आणि कंट्रॅक्टरांची जबाबदारी निश्चित करावी. कारण उद्घाटन होऊन काही दिवस झाले नाही तर पाणी सिद्ध ही फार लाजिरवाणी बाब आहे. कारण ज्या पद्धतीने आपण कोट्यावधी रुपये खर्च केले आणि मेट्रो 3 हा प्रकल्प सर्वात महागडा प्रकल्प आहे आणि त्यावेळी दावा सुद्धा करण्यात आला होता की यामध्ये पाणी येणार नाही, लोकांना त्रास होणार नाही. परंतु ज्या पद्धतीचे नियोजन करणं आवश्यक होतं त्यामध्ये मेट्रो 3 असून देत किंवा सरकार सबस्टेल अपयशी ठरलेले आहेत. खरं पाहिलं तर जेव्हा अशी कामं होतात आपल्या मुंबईमध्ये 2 विषय फार महत्वाचे आहेत की कामं ही वेळेमध्ये पूर्ण होत नाही, त्यामुळे त्याची गुणवत्ता राखली जात नाही आणि कॉस्टिंग वाढतं. कॉस्टिंग वाढल्यानंतर सुद्धा मंत्रिमंडळामध्ये खरं म्हणजे नगर विकास विभाग हे यासाठी सर्वात मोठं जबाबदार आहेत. माननीय एकनाथ शिंदे यांनी या सर्व कामाचा रिव्ह्यू का नाही घेतला? तुम्ही मिठी नदीवरती गेला पण तुम्ही मेट्रो 3ची रिव्ह्यू का नाही घेतला? तुम्ही अन्य मेट्रोचा रिव्ह्यू का नाही घेतला? तुम्ही महापालिकेच्या अन्य कामाचा रिव्ह्यू का नाही घेतला? फक्त पावसाळ्यामध्ये मिठी नदी दिसते, बाकी तुम्हाला प्रोजेक्ट दिसत नाही. मेट्रोच्या मुळे मुंबईची अगदी वाट लागलेली आहे. त्यांनी स्टॉर्म वॉटर ड्रेनेज तोडलेले आहेत, सर्व लाईन तोडलेले आहेत, वारंवार लोकांनी तक्रारी केलेल्या आहेत
सोनवणेजी, मी तुम्हाला कॉपी देतो वाघमारेजी, परंतु दुर्दैवाने महापालिका असून देत, मेट्रो 3चे अधिकारी असून देत, ते लक्ष देत नाहीत. ज्यावेळी लोक तक्रारी करतात त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. खरं म्हणजे नगर विकास विभागाने पावसाळ्याच्या आधी या ठीक सर्व आहे. मेट्रोचे नगर removal रचना आवश्यक आहे. विभाग याच्यामध्ये कमी पडल्याचं तुमचं म्हणणं आहे. श्रद्धाताई, निश्चित तुमचं करा, बोलणं निश्चित मांडा, करा, म्हणजे निश्चित. मग दोघांचेही मुद्दे घेऊन मला वाघमारेंकडे जाता येईल. बोला. खरं पाहिलं तर ज्या पद्धतीचं नगर विकास खातं आहे, नगर विकास खातं फक्त बदल्यांसाठी नसतं. फक्त बदल्या जागेवर महापालिकेमध्ये MMRD मध्ये काय चाललंय वाघमारेजी? 8 OSD बसवले तुमच्या अधिकाऱ्यांनी. ठीक आहे. कामाऐवजी आपण एक एक OSD करून बसवून घेऊयात काय ना ते करताय? मुद्दे. गलगली सर, एक एक करून असं आहे घेऊयात. की तुम्ही कामावरती लक्ष द्या. गलगली सर, जी आपण एक एक ऑफिस करून ते आवश्यक मुद्दे आहे. घेऊयात. श्रद्धाताई बोला. हो मॅडम, मी मगाचपासून तेच सांगते आपल्याला की हे फक्त केवळ महाविकास आघाडीचे दोष देत आहेत. तुम्ही बघा ना, 3 वर्ष मुंबई महापालिकेमध्ये प्रशासक आहे, कुणाचं लक्ष आहे? मे महिन्यामध्ये जवळपास पूर्ण मे महिन्यामध्ये कामं पूर्ण व्हायला पाहिजेत. नाले सफाई असेल आणि खास करून जिथे जिथे फ्लडिंग स्पॉट आहेत, मग हिंदमाता असेल, अंधेरी असेल, गांधी मार्केटच्या इथला परिसर असेल, कुणाचं लक्ष आहे हो? आज साधे इतकं पाणी, एवढा काल रात्रभर पाऊस पडतोय, एक आठवड्यापूर्वी पण एवढा मोठा पाऊस झाला, पण तिथे जे पंप आहेत त्या पंप मध्ये काही याच्यामध्ये डिझेल भरायला आता गाडी घेऊन गेलेली. इतकी वाईट परिस्थिती. म्हणजे याचा अर्थ यांच्यावरती कुणाचा कंट्रोल राहिलेला नाही, कुणाचं लक्षच नाहीये. ह्यांना काही पडली नाही मुंबई महापालिकेची. ते म्हणतात, गलगली साहेब म्हणतात ते बरोबर आहे. म्हणजे चांगलं असेल का एखाद्या गोष्टीचं चांगलं असेल तर ते आमचं, आणि अपयश असेल तर ते महाविकास आघाडीचं. 25% सांगतात. तुम्ही सांगा ना, मागच्या काही वर्षामध्ये हिंदमाताला पाणी भरलं का? हायटाईड असून सगळ्यात जास्त पाऊस पडलेला असताना सुद्धा जे पाणी साचलं होतं तेच सेंट झेवियरच्या खाली आपण हे बनवल्यामुळे पाणी सगळं पंप करून तिथे घेतलं गेलं आणि पाण्याचा निचरा अतिशय 1-2-2.5 तासामध्ये झालेला आहे. आज परिस्थिती काय आहे जरा बघा सगळीकडे. एलपी वरती बघा, एलपी ब्रिज जिथे स्टार्ट होतो तिथे पाणी कंबरभर होतात सकाळी. ठीक आहे, बोला आता. वाघमारेजी बोला. नगर विकास खात्यावर थेट सवाल उपस्थित केलेत अनिल गलगलींनी. सगळ्यात पहिलं की अनिलजींना मी सांगू इच्छितो की आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी ज्या वेळेपासून मुख्यमंत्री म्हणून कारभार घेतला, त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री म्हणून नगर विकास खात्याचा आणि अगोदर पण जो कारभार घेतला, त्याच्यामध्ये या सगळ्या ठिकाणच्या आढावा बैठका घेतल्या, प्रत्येक प्रोजेक्टच्या आढावा बैठका घेतल्या, प्रत्येक ठिकाणी भेट दिली, स्वतः रस्त्यावर उतरून पहिला मुख्यमंत्री होता की जो रस्त्यावर उतरून साफसफाई पासून नाले सफाई पर्यंत खाली नाल्यामध्ये उतरून मुख्यमंत्र्यांनी कामाचा आढावा घेतला आणि सगळ्या गोष्टी केल्या. हे करणारा कोणताही मुख्यमंत्री आजपर्यंत नव्हता. एवढं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे. आपत्ती व्यवस्थापनाच्या मुंबई महानगरपालिकेच्या कक्षामध्ये कमीत कमी 7 ते 8 वेळा मीटिंग झाल्या असतील. मी स्वतः साहेबांबरोबर होतो. नाले सफाई पूर्ण झाली आहे का? मुंबईची नाले सफाई पूर्ण झाली आहे का यावर्षी? मुंबईची नाले सफाई दरवर्षी होते, त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात पूर्ण झालेली आहे. आता अजून 26 मेला मुंबईची नाले सफाई वाघमारेजी पूर्ण झाली आहे का? 26 मे आहे आज. मुंबईची नाले सफाई पूर्ण झाली आहे का? एक लक्षात घ्या, मुंबईची नाले सफाई ही कधीच पूर्ण होत नाही. कोणतंही सरकार असू द्या, कधीच पूर्ण होत नाही. आणि जे सांगतात की मुंबईची नाले सफाई आम्ही पूर्ण केली, आम्ही जास्तीत जास्त पूर्ण करण्याचा जर प्रयत्न कोणी केला असेल तर तो आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी केला. तुमचं म्हणणं आहे कधीच पूर्ण होत नाही म्हणजे नेमकं काय? मुंबई काय कायम गाळात असते? गेल्या 25 ते 26 वर्षात तुम्ही प्रत्येक वर्षाचा सेम फोटो तुम्ही जरी दाखवलात ना तरी तो फोटो तसाच दिसतो. हे तुम्ही गलगली साहेबांना विचारा. हे तसंच मी जे बोलतोय त्याच्यामध्ये किती तथ्य आहे ते. सगळ्यात जास्त आता नाले सफाई गेल्या 2 वर्षापासून जेव्हा एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले तेव्हापासून रस्त्यावर उतरणारा मुख्यमंत्री म्हणजे तुम्ही जो आरोप ऐका ना, म्हणजे जो आरोप तुम्ही शिवसेनेवर करता की त्यांनी नाले सफाई पूर्ण नाही केली, तर मग तुम्हालाही नाही करता येते नाले सफाई पूर्ण? तुम्ही स्वतः कबूल करताय. नाही, मुंबईची नाले सफाई तुम्ही एक लक्षात घ्या, आपण अँकर आहात, तुम्ही मुंबईची खरी परिस्थिती जाणून घ्या. तुम्ही त्याचा विचार केलात ना तर तुमच्या लक्षात येईल की मी काय बोलतोय ते. आणि मी नेहमी खरं बोलतो, त्याच्यामुळे मी काय असं कोणाचं लपवत नाही. मी जे सांगतोय की एकनाथ शिंदे साहेबांनी जे काम केलं रस्त्यावर उतरून
या मुंबईसाठी तेवढं काम एकाही मुख्यमंत्र्यांनी किंवा एकाही नेत्याने केलेलं नाही. मग MMRD पासून नगर विकास खातं जे अनिल गलगली म्हणाले, हे बघा की वाघमारे OMC सर, ठेवले. कदाचित तुम्हाला आवडणार नाही, पण आमचा मुद्दा काय आहे, मुंबईकरांचा मुद्दा काय आहे? मुंबईकरांना हे नको आहे की कोण येतंय आणि काम करतंय. मुंबईकरांना काय हवं? ज्यांना आम्ही ज्या पदांवर बसवलेलं आहे त्यांनी त्या संबंधित यंत्रणांकडनं कामं करून घ्यावीत, ही आमची अपेक्षा आहे. ती अपेक्षा पूर्ण होत नाहीये ना. ती अपेक्षा 99.9% पूर्ण करण्याचा पूर्ण प्रयत्न आम्ही करत आहोत. म्हणजे तो 0.1% जो राहिलाय, जो आज आम्हाला मुंबईमध्ये दिसला सगळीकडे, तो 0.1% पण होता. मला असं वाटतं की तुम्ही जरा ओव्हरबोर्ड जाताय. मी जे बोलतोय त्याच्या बाबतीत मी तुम्हाला मुंबईची वास्तविकता आणि मुंबईचं एक्झॅक्टली वास्तव स्वरूप ते सांगतोय. मी तुम्हाला परत एकदा सांगतो, तुम्ही गेल्या 10 वर्षातले फोटोग्राफ जर बघितलेत मुंबईत पाणी तुंबण्याचे, तर तुम्हाला स्वतःला सांगता येणार नाही की हा या वर्षाचा फोटोग्राफ आहे की हा पहिला. बरं, ठीक आहे, ठीक आहे. मी श्रद्धाताईंना पण ठीक आहे, मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर श्रद्धाताईंना पण नाही विचारत. मी श्रद्धाताईंना पण नाही विचारत. अनिल गलगलींचा तर काय राजकारणाशी संबंध नाहीये, त्यांना विचारूयात ना आपण. सांगा अनिल गलगलीजी, काय वास्तव आहे या नालेसफाईचं? खरं म्हणजे 100% नालेसफाई झालेली नाही आणि स्वतः महापालिकेने 31 मेची डेडलाईन दिलेली आहे. आज 26 मे आहे, म्हणजे कुठेतरी काम राहिलेलं आहे. आणि प्रत्येक वर्षी जसं मी सांगतो की एकनाथ शिंदे साहेब जेव्हा महाविकास आघाडी होती तेव्हा नगर विकास होते, जेव्हा शिवसेनेचं राज्य होतं तेव्हा सुद्धा नगर विकास होतं. आता उपमुख्यमंत्री आहेत, मी कुठल्या नेतृत्वावरती आमचा विश्वास नाही असं मी सांगत नाही, बरोबर. परंतु ज्या पद्धतीचे कंटकदार, खरं म्हणजे प्रत्येक नाल्याकडे CCTV पाहिजे, साफसफाई होणे पाहिजे. मध्यंतरी मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी सुद्धा नालेसफाईची पाहणी केली, त्यांनी सुद्धा नाराजगी व्यक्त केली. खरं म्हणजे नालेसफाई कधी 100% पूर्ण होत नाही आणि ती केली सुद्धा जात नाही. कुठलंही राजकीय नेतृत्व असून देत, कुठलेही अधिकारी असून देत, ते 100% नालेसफाईकडे लक्ष देत नाहीत. आज ज्या पद्धतीने मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पाणी साठलेलं आहे, अगर नालेसफाई झाली असती तर पाण्याचा निचारा झाला असता. खरं म्हणजे पाण्याचा निचारा न झाल्यामुळे आज मुंबईमध्ये कुठेतरी पाणी तुंबण्याची घटना आपल्याला वारंवार दिसत आहे. नाही, पण त्यांचं असं म्हणणं आहे की नालेसफाई पूर्ण कधी होऊच शकत नाही मुंबईतली. तुम्ही जुने फोटो दाखवले जातात. खरं म्हणजे राजकीय इच्छाशक्ती नाहीये नालेसफाई पूर्ण करण्याची. त्याचं तुम्ही पाहिलं की मिठी नदीचा घोटाळा झाला, तिथं तर SIT बसली आहे, ED कडे प्रकरण गेलेलं. म्हणजे प्रत्येक कामामध्ये आपण अगर चौकशी लावत गेलो, खरं म्हणजे कुठेतरी आता ही आपली वेळ आली मुंबईला वाचवण्याची. कारण आता मुंबईचा जो जलाचा स्तर वाढत चाललेला आहे, विकासाच्या नावाखाली आपण FSI वाटत चाललेलो आहोत. कुठेतरी पाण्याचा निचारा होणं आवश्यक आहे. जिथे आपलं जलसंचय क्षेत्र होतात, BKC, नरीमन पॉइंट, दादर, इथे आपण टोलेजंग इमारती बांधलेल्या आहेत. कुठेतरी पाण्याचा निचारा होणं योग्य आहे, परंतु माहूर खाडीमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे. प्रत्येक ठिकाणी आपण जे अतिक्रमण वाढलेली आहेत आणि विशेष म्हणजे जे आपल्याकडे जे मँग्रोव्ह आपण वाचू शकलो नाही. मध्यंतरी कितीतरी घटना झालेल्या आहेत. म्हणजे निसर्गाकडे पूर्ण लक्ष दिलेलं नाहीये. शहराची वाढ होत असताना जी बांधकामं होत आहेत, ती बांधकामं होताना पाण्याचा निचरा कसा होईल त्याचा विचार होत नाही. आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून आज आपल्याला मुंबईमधली जी परिस्थिती दिसते तो आहे. गणेश खणकर भाजपचे प्रवक्ते आपल्यासोबत या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. खणकर सर, माझा आवाज येतोय आपल्याला? हो, नक्की. नमस्कार, स्वागत आहे आपल्या चर्चेमध्ये. मगापासूनची चर्चा तुम्ही ऐकली की नाही याची मला कल्पना नाहीये, पण चर्चा मुंबईमधल्या आज जी काय परिस्थिती आहे पावसामुळे झालेली त्याबद्दल करतोय, ज्यामध्ये प्रामुख्याने विषय नालेसफाईचा आहे, ज्यामुळे मुंबईमध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये पाणी साचलंय. आणि दुसरा महत्वाचा विषय तो म्हणजे मुंबईच्या मेट्रो स्टेशनमध्ये आज जे काही पाणी साचल्याची दृश्य आलेली आहेत त्याबद्दलचा. पहिला प्रश्न तर माझा तुमच्यासाठी हाच आहे, ज्या मेट्रो स्टेशनकडे जगभरातले एक महत्वाचे प्रकल्प म्हणून बघितलं जाते, त्या मेट्रो स्टेशनला 2 आठवड्यांमध्ये पाण्यानं भरलेलं बघण्याची वेळ का आली मुंबईकरांवर? असं आहे की मुळात आज त्या संदर्भातलं स्पष्टीकरणही समोर आलेलं. एकतर मुंबई शहरामध्ये साधारणतः आपल्याला अंदाज आहे पाऊस साधारणतः 31 वर्षानंतर मे मध्ये आला. हो. आणि हे मी ज्या वेळेला आपल्याला बोलतोय त्यावेळेला काही आमच्या जबाबदारीत मी काही लांब पडत नाहीये आणि ते काही झालं वगैरे याच्या चर्चेत मी जाणार नाही. आम्ही सत्तेवरती आहोत, ही जबाबदारी आमची आहे ती आहे, त्याबद्दल काही वाद नाही. मुळात असं आहे की आपल्याला सवय आहे की 8 ते 10 मेला मुंबई शहरात पाऊस येतो, कामं सुरू आहेत. शेवटची डेडलाईन ही मीही नगरसेवक होतो, सभागृहात मी काम केलेलं आहे. मी जाधव मॅडमना आता इथे पाहिलं, त्यांना माहिती आहे सभागृहात काय काय विषय मांडत होतो. असं आहे की आपण ज्या वेळेला 31 मेची डेडलाईन दिलेली आहे
आणि त्याच्या जवळपास 15 दिवस अगोदर मुंबईमध्ये पाऊस सुरू झाला. म्हणजे 8 ते 10 जून किंवा कधी कधी 15 जून पर्यंत मुंबईत पाऊस आल्याचं आपल्याला माहिती. आज ज्या मेट्रो स्टेशनचा आपण उल्लेख करतोय त्याच्या भिंतीचं काम सुरू होतं आणि अचानक आलेल्या पावसामुळे हा सगळा प्रकार घडलाय. मला अपेक्षा आहे की कदाचित ते आज झालेलं आहे, उद्या कदाचित ते तुम्हाला दिसणार सुद्धा नाही, कारण युद्ध पातळीवरती ते काम सुरू झालेलं आहे. मुळात या पावसाने, ज्याला आपण अवकाळी वगैरे म्हणतो, त्याच्या काही 2-4 सरी आल्या तर विषय वेगळा असतो, पण मुळात एक तर पाऊस तर 15 दिवस अगोदर मुंबईत हजर झालाय आणि गेल्या 24 तासामध्ये ही माझी माहिती आहे, माध्यमांनी जी माहिती दिलेली 130, कोणी 135 म्हणते, कोणी 140 मिलीमीटरचा पाऊस म्हणते, तो या मुंबई शहरात पडलेला आहे. आणि त्यामुळे या जबाबदारीतनं आम्ही काही पळ काढणार नाही, पण जी काही चूक त्या स्टेशनला झालेली आहे ती त्या भिंतीमुळे झाली. त्याचं काम सुरू होतं आणि पाऊस लवकर आल्यामुळे घडले. बाकी तिथे काही आणखी भ्रष्टाचार झालाय किंवा आणखी काही घडलं नाही, पण खडकर सर, मग प्रश्न असा आहे की मग घाई केली का उद्घाटनासाठी? काम पूर्ण नव्हतं, पावसाळा तोंडावर होता आणि मग जर मेट्रो स्टेशन मध्ये असे, मग घाई का केली एवढी याची उद्घाटनाची? थांबता आलं असतं आपल्याला 15-20 दिवस. एवढी वर्ष मुंबईकर थांबलेत मेट्रोसाठी. मला हे कळत नाही. म्हणजे आम्ही मुंबईकरांच्या सेवेसाठी जे काही तयार होत आहे त्याच्यासाठी कुणीतरी मोठा यावा आणि त्याचा बोजवारा करावा, त्याची मुंबईवर प्रसिद्धी करावी आणि आम्ही कसे मुंबईचे प्रेमी आहोत, आणि हे सगळं करण्यापेक्षा मुंबई शहराच्या सेवेसाठी एखादी सुविधा तयार झाल्यानंतर ती तातडीने मुंबईकरांच्या सेवेमध्ये आम्ही समर्पित करतोय. ह्यात आमची चूक आहे का? नाही, ती चूक नाहीये. आमचं म्हणणं हे आहे की जर काम पूर्ण झालेलं नव्हतं, पावसाळ्यासाठी स्टेशन तयार नव्हतं, तर मग घाई का केली? असं आहे ताई, पाऊस कधी आला मला सांगा. मुंबई शहरामध्ये मे महिन्यात पाऊस पडण्याची आपली परंपरा आहे का? मला तुम्ही सांगा. आपली परंपरा आहे एक खडकर सर, असं आहे की आपण, मी काय तुम्हाला हिंद माताच्या पाण्याबद्दल विचारत नाहीये, मी तुम्हाला अख्ख्या मेट्रो स्टेशन बद्दल विचारते, ज्याच्यामध्ये करोडो रुपयांची इलेक्ट्रिक सामुग्री आपण बसवलेली आहे, जी आज पाण्यामध्ये, चिखलामध्ये आहे. टॅक्सपेअरच्या इतक्या पैशांचं नुकसान झालंय. आम्ही एवढंच विचारतोय, ती काय तुम्ही, आपण 15 दिवसांचा अंदाज घेऊन केलं होतं का? आमचं एवढंच म्हणणं आहे, जर पूर्ण तयारी नव्हती तर मग आपण का घाई केली? बघा, माझ्या दृष्टीने आम्ही घाई वगैरे काही केलेली नाही. मुळात ही जर 30 मे पर्यंत आपल्याला वेळ मिळाला असता तर ते कामही पूर्ण झालं असतं आणि आज ज्यावर आपण चर्चा करतोय त्याची आपल्याला गरज देखील भासली नसते. मी तर 10 मे 10 जून वगैरे म्हणत नाही, 30 मेला हे सगळं काम पूर्ण होऊन तिथलं सगळं व्यवस्थित विषय संपला असता. मुळात जे काम झालेलं आहे ते पावसाच्या पाण्याचा विषय, आणि आज आपण बसलेलो आहे, आज 27 मे, जवळजवळ 4 दिवस झाले मुंबईमध्ये अगोदरच पाऊस सुरू झाला. आता एवढंच म्हणणं होतं की तुम्ही जे म्हणताय तर कदाचित माझ्या दृष्टीनं आम्ही वाट न पाहता ही मेट्रो सेवा मुंबईच्या सेवेमध्ये दाखल केली. पाऊस हा विषय वगळता मेट्रोमध्ये कुठे अडचण आली आहे का? तर नाही आली. व्यवस्थित मेट्रो सुरू होती. फक्त त्या भिंतीमुळे, ज्या भिंतीमुळे हा घोळ झाला, त्याचं काम पूर्ण होऊ शकलं नाही आणि तिथून पाणी जे आलं ते मेट्रो स्टेशन मध्ये घुसलं. त्यामुळे तुम्ही म्हणताय तर तुमच्या दृष्टीने ते चूक असेल तर होय, आम्ही 30 मे पूर्वी मुंबईकरांच्या सेवेमध्ये ही मेट्रो जशी तयार झाली, आम्ही ती मेट्रो मुंबईकरांच्या सेवेत दाखल केली. हेच मी या ठिकाणी म्हणेन. बरं, ठीक आहे. वाघमारेजी बोला, तुमचा मुद्दा पूर्ण करा. नाही, मला एकच म्हणायचं आहे की खडकर जी म्हणतायत ते बरोबर आहे की आम्ही मुंबईकरांच्या सेवेसाठी त्याचं उद्घाटन केलं की लवकरात लवकर ते व्हावं. आणि मेन काय झालं की पाऊस मुंबईमध्ये 5 ते 7 जूनला येतो. हा मुंबईमध्ये पाऊस पडण्याचा प्रघात आहे. आता गेल्या 30 वर्षामधला पहिला पाऊस आहे की जो एवढ्या मोठ्या प्रमाणात मे मध्येच आला. त्याच्यामुळे त्याचा अंदाज आला नाही. तोपर्यंत काम आमचं जे होतं ते सुरू होतं. ते काम, आमची इच्छा होती की तो 31 तारखेपर्यंत किंवा 1 तारखेपर्यंत पूर्ण होईल, तर ते झालं नाही. पाऊस अवकाळी आल्यामुळे ही परिस्थिती उद्भवलेली आहे. बरं, पण तुम्ही आता महाविकास आघाडीला दोष नाही देतात का? नाही, महाविकास आघाडीचं तुम्ही एक लक्षात घ्या. मगाशी तुम्ही देत होता म्हणून आपलं विचारलं मी. मी सांगतो हिंद माताचा जो दोष आहे ना, तो हिंद माताचा दोष. नाही, खडकर साहेब, तुम्ही नव्हतात तेव्हा चर्चेमध्ये, तुम्ही नव्हतात तेव्हा मगाशी उत्तराचा हा रेफरन्स आहे. पाहूत मॅडम, मी तेच तुम्हाला सांगतोय की महाविकास आघाडीचा दोष हा हिंद माताच्या पंपाच्या पाण्यामध्ये आहे. महाविकास आघाडीचा दोष मिठी नदीला आता जी SIT चौकशी मी तुम्हाला मगाशी मेट्रोचा प्रश्न विचारला होता, तेव्हाही दिलात, आपली चर्चा झाली. ठीक आहे, चला जाऊ देत, आपण पुन्हा जाऊयात नको.
पुन्हा नाहीतर तुम्ही थोड्या वेळाने म्हणाल पाऊस लवकर आला तो पण दोष विरोधी पक्षाचा आहे म्हणून, मग त्यांना तो पावसाला कुठे विचारायला जायचं आपण. त्यामुळे ठीक आहे, आपण राहू दे, या मुद्द्यावर जाऊ. ठीक आहे, आपण नालेचं मला असं वाटतं नाही जरा ऐकून घ्या. हा. तुम्ही असं बघा, तुम्ही आहे ना अशा पद्धतीने अँकरिंग, तुम्ही जे आमच्या तोंडामध्ये शब्द टाकताय ते कृपा करून टाकू नका. नाही आता मला सांगाच वाघमारेजी, तुम्ही मगाशी म्हटलात ते मी तो मी जाऊ दिला मुद्दा. तुम्ही मला मगाशी म्हटलात की तुम्ही ओव्हर द बोर्ड जाताय. आता थांबा तुम्ही, आता तुम्ही माझंही आहे का? मगाशी तुम्ही मला म्हणालात की तुम्ही ओव्हर द बोर्ड जाताय. एक मिनिट, मगाशी तुम्ही मला म्हटलात ओव्हर द बोर्ड जाताय, आता तुम्ही मला म्हणताय की मुंबईकरांचे प्रश्न तुम्हाला विचारणं ही चूक आहे का? मुंबईकरांचे प्रश्न तुम्हाला विचारणं ही चूक आहे का? मुंबईकरांचे प्रश्न तुम्हाला विचारणं ही चूक आहे का? कोणी तुम्हाला सांगितलंय की आम्ही मग तुम्ही म्हणतोय का की असं काय म्हणताय वारंवार की आम्ही ओव्हर दी बोर्ड जातोय? अहो, तुम्ही कोणता जे प्रश्न असा बोलताय तुम्हाला ना, कोणता प्रश्न नाही, असा मी नाही, तुम्हाला नाही. विचारला जो मुंबईकरांचा नव्हता? एक लक्षात घ्या, मुंबईकरांच्या प्रश्नासाठी आम्ही इथे टीव्हीवर आलोय ना. Exactly. तुमच्या चॅनलवर कशाला आलो? मग कशाला आलो? तुम्ही आम्हाला का बोलला होताय? तुम्ही आम्हाला का तुम्ही बोलला कशाला- होताय? मी तुम्हाला असा कोणता तुम्ही- प्रश्न विचारला जो मुंबईकरांचा नव्हता? अहो, तुम्ही अँकरिंग करताना तुमच्या मनातले विचार, तुमच्या तोंडातले शब्द आमच्या तोंडात घालण्याचा काय प्रयत्न काय करू घातलं नका. मी तुमच्या तोंडामध्ये हे सांगा. फक्त तुम्हाला मी काय सांगितलं. घातलं तुमच्या तोंडामध्ये सांगा मला. अहो, तुम्ही तेच सांगताय ना की आता दोष महाविकास आघाडीला देणार का? ज्याचा कोणी दोष- दिला तो? या चर्चेमध्ये सुरुवातीला बघा. कुणी दिला तो? मी दिला की बघा. तुम्ही दिलात? अहो, पण मी आता आपण देतोय ना हिंदमाता, सायन. तेवढंच बोलले ना, मी माझ्याकडनं दिला का? कमाल करता तुम्ही. मग मी याचा दोष देतोय ना महाविकास म्हणजे प्रश्न आघाडीला. विचारले की आता पण अँकर देतोय. चुकीचे. कमाल आहे आता तुमची. पण देतोय ना मी, कारण त्यांच्या काळातले प्रकल्प आहेत, त्यांचा पाप आहे. खूप सोपं झालंय त्या अँकरला एका या बाजूला नाही तर त्या बाजूला ठरवणं. कुठल्याही चर्चेमध्ये अडचणीचा प्रश्न आला की अँकर चुकीचा, अँकर ओव्हर दी बोर्ड जातोय, अँकर असे अहो, प्रश्न विचारतोय. काय अजेंडा घेऊन चालू आम्ही? अहो, तुम्ही तुमचे शब्द आजच्या तोंडात काय माझे टाकू शब्द? नका ना. तुम्ही महाविकास आघाडी हा माझा नाही, शब्द नाही, होता की तुम्ही- तुमचा होता? हा, माझा शब्द आज एक्झॅक्टली तुमच्या शब्दांबद्दल तुम्हाला विचारलं मी. माझा शब्द तुमचाच शब्द होता तो माझा विचारलं. शब्द- चला ठीक आहे, आपण मला समजत याच्यासाठी नाही. वेळ नाही घालवायचा आहे मला. माझा श्रद्धाताई पण बोला. आपला पण शब्द आहे. तुम्ही माझा पण शब्द आज पण तोच आहे. ठीक आहे, येते परत तुमच्याकडे. श्रद्धाताई बोला. 3 वर्षात विचारा ना, 3 वर्षामध्ये ही अवस्था का झाली? आपण हिंदमातामध्ये जर बोलतोय 3 वर्षामध्ये हिंदमाताची ही अवस्था का झाली? आणि तेव्हा वाघमारे साहेब स्वतः ते म्हणतात 22 वर्ष 25 वर्ष महाविकास आघाडी आहे तिथे. तर वाघमारे साहेब स्वतः होते की इकडे आमच्याकडे, तेव्हा ते प्रवक्ता म्हणून आमची बाजू अतिशय जबाबदारीने मांडत होते, ठामपणे मांडत होते. आता मात्र आम्ही जेव्हा विरोधी पक्षावरती त्यांची टीका म्हणण्यापेक्षा सत्य परिस्थिती नजरेसमोर आणली आणि आपणच आणली, मीडियानेच आणली. ते मीडियाने समोर आणल्यानंतर ती जबाबदारी स्वीकारा ना कधीतरी. अपयश जसं यशाची जबाबदारी आमची म्हणतो ना, तसं अपयशाची पण जबाबदारी घ्या. येते खणकर साहेब आपल्याकडे. जो प्रोजेक्ट आदित्य साहेबांच्या काळात पण असं आहे श्रद्धाताई, एक मिनिट. नाही पण श्रद्धाताई एक मिनिट, वाघमारे सर थांबा. श्रद्धाताई एक मिनिट. श्रद्धाताई, पण तुम्हाला सुद्धा हे मान्य करावं लागेल की हो 25 वर्ष तुमची सत्ता मुंबई महानगरपालिकेमध्ये होती आणि त्या 25 वर्षांमध्ये नाही दिलासा मिळालाय मुंबईकरांना. पाणी साचतच राहिलेलं आहे. गेल्या 3 वर्षात काही जादूची कांडी फिरणार होती का? जादूची कांडी फिरणार नव्हती, पण त्यावेळेला तुम्ही एक बोललात त्याच्याबद्दल. उपाययोजना केली होती ती तर व्यवस्थित चालू झाली असती तर आधी परिस्थिती राहिली नसती. मी तुम्हाला म्हणूनच सातत्याने सांगते की आपण हिंदमाताला जे पाणी साचल्यानंतर पाणी पंप करण्यासाठी जे पंप बसवलेले आहेत, सेंट झेवियर मैदानाच्या खाली, ग्राउंडच्या खाली जे आपण टाकी बसवले, हिंदमाताचं पाणी पंप करून ते तिथे घेतलं जातं म्हणजे लवकर पाण्याचा निचरा होतो. ते पंप बंद होते, हे मान्य करा. आपण तिथे कोणाचं लक्ष नाही हे मान्य करा. त्यामुळे डिझेल भरतात आता. प्रश्न फक्त ठीक आहे ती चूक आहे. आपण असं म्हणूया, मी वाघमारांकडे जातही नाही त्यासाठी. श्रद्धाताई, वाघमारांकडे मी जातही नाही त्यासाठी आणि मी 100% मान्य करते की ठीक आहे डिझेल भरायला वेळ झाला आणि त्यामुळे पाणी साचलं. पण पाणी काय मुंबईमध्ये फक्त हिंदमाता परिसरामध्ये साचत नाही ना, बाकीच्या सगळ्या परिसरांमध्ये साचतं. 25 वर्ष मुंबईकडे दुर्लक्ष झालं हा जो आरोप होतोय त्यावर तुम्ही 100% हा आरोप खोटा आहे कसं म्हणणार आहात? गाव गांधी मार्केटकडे पण पाणी साचलं होतं, अंधेरीला साचलं होतं. जे इतक्या आम्ही तेच सांगतोय की सत्तेमध्ये आम्ही असताना असं काही नाहीये. त्यावेळेला भाजप पण आमच्या बरोबर होती. गेली 17 वर्ष भाजप आमच्या बरोबर होते ना.
आमच्या बरोबर प्रत्येक कमिट्यांमध्ये ते होते की. अहो ताई, KEM हॉस्पिटल, सेंट जॉर्ज, ते तर काय आता बांधलेली गोष्टी नाही आहेत ना. मग केईएम मध्ये नाही मॅडम ऐका, केईएम मध्ये मला बरं झालं तुम्हीच काढलात विषय. केईएम मध्ये पाणी साचलं. आज केईएम ची अवस्था बघा. केईएम मध्ये जे काय कॉन्ट्रॅक्टरनी कामं केलेत ना, त्यांचं सगळं भंगार पण उचललं नाहीये, जे इमिजिएट उचलायला पाहिजे होतं. आपण मुद्दाम केईएम ला जा, त्याचे व्हिज्युअल्स घ्या, प्लीज जा आपण आणि बघा केएमचे. त्या दिवशी मी गेल्यानंतर हे बाजूला, तुमच्या बाजूला KEM मधले व्हिज्युअल दिसतात. कुठल्या मेट्रोपॉलिटन सिटी मधलं सगळ्यात महत्वाचं हॉस्पिटल ही दृश्य दाखवेल आपल्याला? ते दाखवणार नाही, पण मला असं म्हणायचंय की मग प्रशासनाची जबाबदारी आहे ना. जर केईएम मध्ये काही अंतर्गत दुरुस्ती आमचं तेच म्हणणं आहे ताई, आमचं तेच म्हणणं आहे. हे जे काय महाविकास आणि महायुती चालले असं आहे की तेव्हा तुम्ही सुद्धा सत्तेमध्ये होतात, तुम्ही पण किती लांब होतात. 2.5 वर्ष तर फक्त सत्तेपासून लांब राहिलात, बाकी तुम्ही तरी कुठे लांब होतात. कधी केईएम मध्ये पाणी भरलंय का? ही पहिली वेळ आहे जे केईएम मध्ये पाण्याचं कारण पण तेच आहे की केईएम मध्ये जी काही अंतर्गत दुरुस्ती किंवा जी काही कामं चालले त्याच्यावरती कुणाचा कंट्रोल नाही, अजिबात कुणाचा, पालकमंत्र्यांचा नाही, प्रशासकांचा नाही. कारण आपण बघा, प्लीज खरं तर जाऊन बघा की कॉन्ट्रॅक्टरचं सामान इमिजिएट उचलून न्यायला पाहिजे. तसंच त्या पेशंट येतात तिथे, किती डासांची उत्पत्ती आहे, काय कुणाचं लक्ष म्हणजे त्यांच्या मागे कुणाचं लक्षच नाही. बरं, ठीक आहे. मध्ये राहून घेते जरा बघा बरं. ठीक आहे. हा, खणकरजी बोला. बघा, मुळात असं आहे की मी जरी चर्चेमध्ये उशिरा जॉईन झालेलो असलो तरी माझ्या अगोदर किती चर्चा झाली न झाली, मी कुठल्याही आघाडी बिलाला दोष देणार नाही. बघा, प्रॅक्टिकली असं आहे की मुंबई शहरामध्ये आज ज्या जाधवताई म्हणतायत तर त्यांनी मुंबई शहरातलं खूप मोठं पद भूषवलेलं आहे. हे मान्य करायला हवं की सत्ताधाऱ्यांनी जे काही मुंबईकडे लक्ष दिलेलं होतं ते ज्या गंभीरतेने द्यायचं होतं ते न दिल्यामुळे आज ही परिस्थिती. ते सत्तेवर होते की आम्ही सत्तेवर होतो आणि आम्ही त्यांच्यात पार्टनर होतो, या विषयामध्ये मी या बाबतीतल्या चर्चेमध्ये मला इंटरेस्ट नाही. ओके. 2005 साली मुंबई शहरामध्ये जो पुराने हाहाकार उडवला, त्यानंतर आपण खऱ्या अर्थानं प्रिन्स टॉयलेटची योजना राबवण्याला सुरुवात केली. आपण कधी सुरुवात केली तर 2006 साली याची चर्चा पूर्ण झाली. 2008-9 साली याचं प्रत्यक्ष काम सुरू झालं. आता पुढे मुंबई शहरामध्ये मोठे मोठे नाले रुंदीकरण करण्याचा, त्यात मिठी नदीचा विषय तर आता आज आलाय, कारण आज तो विषय नाही, त्यावर चर्चा नाही करणार. ठीक. पण मुंबई शहरामध्ये जे काही पाणी पडतं ते खऱ्या अर्थानं समुद्राकडे ज्या वेळेला वाहून जातं, तर मी आजही हे सांगतो की मी त्या एनजीओत काम केलेलं आहे. जागतिक स्तरावरती जी शहरं ही समुद्राच्या किनाऱ्यावरती बसलेली आहेत त्या शहरांमधलं कमीत कमी 20 ते 25-30% पाणी हे जमिनीत मुरण्याची त्या ठिकाणी केलेली व्यवस्था असते. आपण जे ज्याला प्रिन्स टॉयलेट म्हणतो ते सुरू झाल्यानंतर रेन वॉटर हार्वेस्टिंग असेल, ठिकठिकाणी कॉन्क्रिटीकरण आता सुरू आहे का, तर मुंबई शहरामध्ये खड्डेमुक्त रस्ते हवेत, आपण ते केलं. पण छोट्या छोट्या ठिकाणी जिथे पाणी मुरण्याची सोसायट्यांमध्ये जिथे सोय होती, आज तिथे पेअर ब्लॉक हवेत, प्रत्येकाला कॉन्क्रिटीकरण हवंय, कुणाला चिखलात चालायचं नाही. पण आता जे चर्चा आपल्याला करण्याची पाळी ही यासाठी येते की हिंदमाता असेल, बाकी कुणी ठिकाणी चर्चा करतोय, आपण उशिरा सुरुवात केलेली आहे. उशीर झालाय आपल्याला की ज्या वेळेला मुंबई शहराची लोकसंख्या वाढते, मुंबईच्या महापालिकेच्या तिजोरीत असेसमेंटचा पैसा पडतोय, त्यावेळेला हे खरं तर जमिनीवरची पाणी वाहून नेण्याची क्षमता असतील, नाले असतील, हे आपण तेवढे रुंदीकरण खरंच करतोय का, तर नाही. आपण सर, मला एका गोष्टीचा खूप आनंद आहे की तुम्ही मनापासून मुंबईचा मुद्दा मांडताय, ज्याच्यामध्ये कुठलंही राजकारण, कारण ते राजकारण एकदा आणलं की टोलवणं खूप सोपं जातं, त्याच्यामध्ये काही कठीण नाही, खूप सोपं जातं. नाही, एकच मिनिट, मला तुम्हाला प्रश्नच विचारायचा, तुमचा अभ्यास आहे म्हणून मी प्रश्न विचारते. नाही, तुमचा अभ्यास आहे म्हणून माझा प्रश्न फक्त थोडक्यात ऐका की गेल्या काही वर्षांमध्ये ज्या पद्धतीनं आणि ज्या गतीनं मुंबईमध्ये इमारती उभ्या राहतात, प्रचंड टोलेजंग इमारती आहेत मुंबईच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत. दुसरीकडे तुम्ही उल्लेख केलात मुंबईमधल्या सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यांचा. जर ही परिस्थिती असेल तर मग पाण्याच्या या समस्येला आपल्याला सामोरं जावंच लागणार आहे. म्हणजे मग आपण आपल्या टाउन प्लॅनिंग मध्ये कमी पडतोय का? बरं, हे काय कुठलं फक्त महानगरपालिका किंवा राज्य सरकार नाही, एकूणच यंत्रणा म्हणून नाही. हे बघा, एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, टोलेजंग इमारती उभ्या राहतायत, त्या अपरिहार्य आहेत, शहरांचा विकास होतोय. तुमची आज जीडीपी किती झाली, तुम्ही जगामध्ये 4थ्या स्थानावरती आता पोहोचला. पुढच्या 2-3 वर्षांनी जेव्हा तुम्ही अँकर असाल, मी चर्चेला येईल, तेव्हा आपण जर्मनीला मागे टाकून 3ऱ्या नंबरवरती पोहोचलेलो असू. मी जे वाक्य मगाशी म्हणालो
की ड्रीम स्टॉवेड मध्ये तुमची जी पाणी वाहून नेण्याची क्षमता असते त्या संदर्भात जे काम सुरू व्हायला हवं होतं, त्यासाठी आपण जवळजवळ 20 ते 25 वर्ष मागे पडलेलो होतो. ओके. काम सुरू कधी झालं तर 2011-12च्या नंतर. 2014 नंतर तुमच्या वाहतुकीच्या दृष्टीने मुंबई शहरात मेट्रो आणि कोस्टल रोडचं काम सुरू झालं. हा तुमचा वाहतुकीचा विषय आहे. शहरामध्ये वाहतूक, तुमचं पाणी आणि तुमच्या कचरा किंवा ज्याला आपण मलनिस्सारण म्हणतो, या महत्वाच्या मूलभूत गोष्टी आहेत ज्या तुमच्या शहरीकरणामध्ये अतिशय इफेक्ट करत असतात. येस. मी जो मुद्दा जरा मला बोलू द्या ना. हा, येते. तुम्ही थोडस जर मागे गेला हा. तर या शहरामध्ये 2000 म्हणजे जून मध्ये 15 तारखेला पाऊस आल्यानंतरही सुद्धा हेच होत होतं. हो. मी आज जे तुम्हाला सांगतोय तर या वेळेला मुंबई शहरात 15 दिवस अगोदर पाऊस आलेला आहे. ठीक. मी आज तुम्हाला या खात्रीने सांगेन, एक आठवड्याभराने किंवा 15 दिवसानं पुन्हा जेव्हा आपण चर्चेला बसू त्यावेळेला कदाचित ही परिस्थिती जी तुम्ही आज दाखवताय ती दिसणार नाही. कारण ओके. 31 मेची मुदत दिलेली असताना तो राडारोडा उठवायच्या आतच पावसाने आक्रमण पण. मुंबईवरती केलंय. ठीक. पण म्हणून आमच्या जबाबदारीपासून लांब पडणार नाही हे सुद्धा सांगतोय. उगा दुसऱ्यावरती टीका करून आम्ही सत्तेवर आहोत, तो होय आमची जबाबदारी ठीक आहे आहे, आणि ठीक. तुम्हाला परत तक्रार करायला मिळणार नाही ही आमची काळजी आहे, ती आम्ही घेऊ. कारण आणि आम्ही मुंबईकर तेवढीच अपेक्षा आहे मुंबईकरांची, याच्यापेक्षा वेगळी काही अपेक्षा नाहीये. तो मुंबईकर आधीच त्रस्त असतो त्याच्या वेगवेगळ्या समस्यांनी, त्याच्यामध्ये तेवढीच अपेक्षा. आणि ती जर तुम्ही म्हणत असाल की 8 दिवसांमध्ये आम्ही त्याला उत्तर देऊ, तर मुंबईकरांसाठी तेच हवं आहे. गलगली येते तुमच्याकडे वाघमारेजी, पण आधी मला गलगली सरांकडे जायचंय. गलगली सर, गेल्या काही वर्षांमध्ये म्हणजे गेल्या काही वर्षांचा 2005 नंतरचा जवळपास बऱ्यापैकी आराखडा खंडकरांनी आता मांडला आणि त्यांनी सांगितलं सुद्धा की प्रॉब्लेम नेमके कुठे कुठे आहेत म्हणून. मुंबईमधले जे वेगवेगळे प्रकल्प आहेत ज्याचा तुम्ही मघाशी उल्लेख केलात पहिल्या उत्तरामध्ये, की आपल्याकडचे सगळेच प्रकल्प नॉट जस्ट मुंबई पूर्ण व्हायला खूप वेळ लागतो आणि त्याचा परिणाम त्या प्रकल्पांच्या कॉस्टवर तर होतोच होतो, पण आपल्या आजूबाजूचं जे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होत असतं त्यावरही होतं. या सगळ्याचा काय परिणाम तुम्हाला मुंबईच्या आजच्या परिस्थितीवर दिसतोय? खरं पाहिलं तर आपण ज्या पद्धतीने मुंबईचा विकास आराखडा आहे, आता आपण 2034चा विकास आराखडा मंजुरीसाठी सरकारकडे पाठवला आणि तो जवळपास मंजूर आहे. पण दुर्दैवाने मागे जर आपण आराखडा पाहिला तर आराखड्यामध्ये जे वेगवेगळे आपले आरक्षण होतं त्याच्यामध्ये मिसिंग लिंक असून देत किंवा वेगवेगळे रस्ते असून देत, तर निश्चितपणाने आपण टोळेजंग इमारती बांधवत आहोत, पण त्याच्या आजूबाजूला जी आपल्याला सुविधा पाहिजेत, ज्या प्लॅन मध्ये जे आपलं नमूद केलेलं आहे त्याकडे महापालिकेने दुर्लक्ष केलेलं आहे. ज्या पद्धतीने आपण नालेसफाईची गोष्ट केली, परवाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नालेसफाईची पाहणी केली आणि त्यांनी स्वतः स्टेटमेंट दिलेलं आहे की 85% मोठ्या नाल्याची सफाई झालेली आहे आणि छोट्या नाल्याची सफाई 65% झालेली आहे. हे माझं म्हणणं नाहीये, माननीय उपमुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे. म्हणजे स्वतः उपमुख्यमंत्री यांनी 7 जून पर्यंतची मुदत दिलेली आहे. म्हणजे एकंदरीत आपण एकी ठिकाणी टोळेजंग इमारती बांधतो, पाण्याचा निचरा होत नाही आणि जी नालेसफाई आपण फक्त 31 मेचीच का वाट पाहतो, पुढे वर्षभर अगर आपण नालेसफाई केली व्यवस्थितपणाने. आता आपल्याकडे AI टेक्निक आहे, आपण आता सध्या मुंबईमध्ये AI टेक्निकच्या माध्यमातून नालेसफाई करत आहोत. तो कुठेतरी आपलं हे कमी पडत आहे, आपण कुठे चुकतो आहे. आणि विशेष म्हणजे गेल्या 2-3 वर्षापासून जे प्रशासकांचे राज्य आहे, खरं म्हणजे माझं मत आहे की मुंबई महापालिकेमध्ये नगरसेवक असावा, कारण नगरसेवक या छोट्या गोष्टीपासून ते मोठ्या गोष्टीपर्यंत माननीय आयुक्त असून देत, वॉर्ड ऑफिसर असून देत, त्यांच्याकडे खूप दुवा असतो नागरिकांचा. पण दुर्दैवाने नाहीये. आणि आपण अपेक्षा करूया की येत्या वर्षामध्ये सगळ्या महानगरपालिकांमध्ये नगरसेवक दिसतील आपल्याला. बघा, खंडकर सरांना किती बरं वाटलं माझ्या वाक्यावर. अगदी वेळ संपत आले थोडक्यात. हा, गलगली साहेब, पुढच्या वर्षी जरा मला बोलू द्या. त्यावेळेला तुम्ही बसलेला असाल त्यावेळी या चर्चेसाठी तुम्हाला वाव नाही देणार की वर्षभर नालेसफाई झालं पाहिजे. आता ठीक आश्वासन आहे, देतो तुम्हाला. ठीक आहे. थँक्यू. हा, बोला वाघमारेजी, बोला. एक गोष्ट लक्षात घ्या की गेल्या 2.5 ते 3 वर्षामध्ये खडकर साहेबांना पण मी सांगू इच्छितो की गेल्या 2.5 ते 3 वर्षामध्ये महायुतीच्या काळाच्या सुरुवातीपासून ज्या प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट, जे स्थगित झालेले सगळे प्रोजेक्ट, ते एकदम हे सगळे प्रोजेक्ट या मुंबईच्या भल्यासाठी आणि महाराष्ट्राच्या भल्यासाठी जे आपल्या महायुतीच्या सरकारने सुरू केले त्या सगळ्या प्रोजेक्टचा भार या मुंबई शहरावर पडतोय. आणि हा शहरातला जो भार पडतोय ही एक बाजू झाली. दुसरीकडे तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, तुमचं चॅनल स्वतः दाखवतंय की 1908 पासूनचा रेकॉर्ड ब्रेक पाऊस हा आता झालेला आहे. आपल्याकडची परिस्थिती किती MM पाऊस हँडल करण्याची आहे
याचा विचार पण तुम्ही बातम्या देताना सगळ्यांनी सांगितलं केला पाहिजे पाहिजे. की त्यातला दुसरा एक तेवढा महत्वाचा मुद्दा मी प्रचंड- तुम्हाला सांगते वाघमारेजी, गेल्या काही वर्षांमध्ये पावसाचा जो पॅटर्न बदललाय त्या पॅटर्ननुसार कमी वेळामध्ये कमी जागेमध्ये जास्त पाऊस पडण्याचा पॅटर्न महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी होतोय. हे जगभरातलं सत्य आहे. प्रश्न फक्त इतका आहे की हे जर सत्य आपल्याला माहित असेल तर आपण त्याला सामोरं जाण्यासाठी काय करतोय हा प्रश्न असतो. आणि जसं खणकरांनी आता सांगितलं की या वर्षीची आमची तयारी झालेली, आठवडा मिळाला की आम्हाला पुरेल. आता हे सगळी चर्चा बघितल्यानंतर महाराष्ट्रभरातून अनेक जण हा प्रश्न उपस्थित करतील, तुम्हाला कायम मुंबईच दिसते का? महाराष्ट्रामधल्या इतर भागांमध्ये पाऊस पडला नाही का? हे मान्य आहे की महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसानं इतकंच नुकसान केलंय आणि त्यावरही प्रश्न उपस्थित करण्याची गरज आहे जिथे जिथे लोकांना त्रास होतोय. पण मुंबई सारखं शहर जे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याला राजधानीच देत नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून येणाऱ्या अनेकांना उदरनिर्वाहाचं साधन देतं, उपजीविकेचं शहर बनलेलं आहे, देशाची शान बनलेलं आहे. त्यामुळे या शहरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो. या शहराची वाढ व्हावी, या शहराचा विस्तार व्हावा आणि ज्याचा फायदा महाराष्ट्राला कानाकोपऱ्यात व्हावा यासाठी हे सगळे प्रकल्प असतात. आणि म्हणून जर या प्रकल्पांमध्ये आपल्याला काही चूक दिसत असेल तर त्यावर प्रश्न उपस्थित करणं गरजेचं पडतं. याचा अर्थ असा नाही की महाराष्ट्राकडे आपण दुर्लक्ष करतोय. आपण सगळेजण या चर्चेमध्ये सहभागी झालात. मुंबईचा खूप मोठा अनुभव आपल्या सगळ्यांना आहे, त्यामुळं अगदी विस्तृत चर्चा झाली. मनापासून तुम्ही आपले सगळे मुद्दे मांडले त्याबद्दल आपल्या सगळ्या मान्यवरांचे मनपूर्वक आभार. आणि या विशेष चर्चेमध्ये करेक्ट कार्यक्रम मध्ये आज वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पाहत रहा NDTV मराठी.